विद्यमान संचालक मंडळाचे पदाधिकारी सन्माननीय आबासाहेब नानासाहेब टी शिंदे संस्थापक चेअरमन, मी यांना विनंती करतो आपण मंचावरती व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व सन्माननीय पदाधिकारी, तज्ञ संचालिका ताईसो शिंदे मॅडम, चेअरमन आबासाहेब जाधव, व्हाईस चेअरमन बापूसाहेब किरण पाटील, खजिनदार श्रीमती ताईसो बेरे, माजी चेअरमन सावंत भाऊसाहेब, माजी व्हाईस चेअरमन सन्मान मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गांगुडे सर, सन्माननीय आर पाटील आबा, विजुनाना रेसले सर, आनंदाला भांबरे, आबासाहेब आर पाटील, सौभाग्यवती तंगा पाटील मॅडम, दादासाहेब मधुकर आयजे सर, भूषणदादा पाटील, दादासाहेब सन्माननीय विद्यमान संचालक मंडळातील संचालकांनी कृपया स्थानापन्न व्हायचं आहे। वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद बांधव आपल्या पतसंस्थेवर मनापासून प्रेम करणारे सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी आपल्या पतसंस्थेच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांचं स्वागत करायचं आहे। आता आपण कार्यक्रमाची सुरुवात आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असलेलं राज्यगीत म्हणून जे महाराष्ट्र गीत आहे त्या महाराष्ट्र गीताच्या सुरुवातीने गायन करून आपण आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला सुरुवात करीत आहोत। कृपया माझी सर्व मंचावरील सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सभासद बांधव यांना विनंती आहे आपण राज्य विकासासाठी उपस्थित उभे पाटील सर यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। त्यानंतर आदरणीय मधुकर गुलाब आयरे सर संचालक यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचे व्यासपीठावर। आता सर्व व्यासपीठावरील सन्माननीय
आता आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो. दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नाही, तर तो एक संकल्प आहे. अज्ञानरूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान प्रकट करण्याचा संकल्प, कर्तृत्वसिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडविण्याचा संकल्प. चला तर हा तेजस्वी सोहळ्याचा शुभारंभ आपण दीप प्रज्वलनाने करूया. मी व्यासपीठावरील मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी खाली यायचं आहे. विद्यमान जे पदाधिकारी आहेत त्यांचा या ठिकाणी सरकारकडनं आपण क्रमप्राप्त समजतो. म्हणून आता सत्कार समारंभ होईल. आपल्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी आपल्या परिसरातून ही पतसंस्था सुरुवातीपासून
सर्व सभासद बंधू भगिनी, आज धुळे नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक पतसंस्थेचा सन 2023-24 या आर्थिक वर्षात आपल्या कुटुंबातून म्हणजे आपल्या सदस्यातून काही सदस्य आपण आपल्यातून निघून गेलेले आहेत, तर या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। त्यात सर्वप्रथम कैलासवासी कृष्णदास इंदा माळी माध्यमिक विद्यालय मोगन, त्यानंतर कैलासवासी ललित इंदा पाटील माध्यमिक विद्यालय सवाई मुक्ती, कैलासवासी विठ्ठल रतन वाघ पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर, कैलासवासी समीर ऋषिकेश जावरे आरसी पटेल माध्यमिक विद्यालय सावर्डे, कैलासवासी अशोक रामसिंग यादव आरसी पटेल माध्यमिक विद्यालय खर्दे। या तसेच अवघा वर्षात आपल्या सदस्यांचे आप्तेष्ट ठेवीदार, त्यांच्या आप्तेष्ट भारतातील सहकार आर्थिक सांस्कृतिक साहित्यिक भारत मातेचे व भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी वीरमरण प्राप्त झालेले भारतीय सैनिक या सर्वांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत। त्यांच्या दुःखद निधनात त्यांच्या कुटुंबासमवेत सहभागी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती देवो अशी देवाजवळ सदगती देवो ही प्रार्थना करतो। सर्वांनी 2 मिनिटांसाठी श्रद्धांजली उभं राहायचं। शांती शांती। दुसऱ्याच्या सुखात आपले सुख आणि दुसऱ्याच्या दुःखात आपले दुःख मान्य पुरुषार्थ असतो, या भावनेतूनच आपले पतसंस्कार नानासाहेबांनी सुरू केलेले आहे आणि ह्या पतसंस्थेचा आपला हा 30वा वार्षिक सर्वसाधारण सभा। ह्या आपल्या पतसंस्थेच्या 5 वर्षात अशा कारभाराची जाणीव आपल्याला 30 वर्षापर्यंत आहे, म्हणून आपल्या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे। या आपल्या पतसंस्थेच्या नवीन संचालक मंडळाचे विद्यमान असे चेअरमन साहेब सन्माननीय आबासाहेब जाधव सर या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आपलं राष्ट्रवादी सादर करणार आहे। विद्यमान चेअरमन आबासाहेब जाधव यांनाही प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो। धुळे नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन पतसंस्थेच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त जमलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सौवारी सगळे आमचे सभासद बंधू, माजी संचालक बंधू आणि भगिनींची संख्या नाहीच आहे, पण तरी जिथं गर्दी असते तिथं गर्दी नसतात आणि जिथं गर्दी असतात तिथं गर्दी नसते, हेही एक कारण सांगता येईल। दुसरं, आमच्या 16-1700 सभासदांचा एवढा मोठा विश्वास आमचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब साहेब आणि आमच्या सगळ्यांवर हा विश्वास आहे, म्हणून आपण वार्षिक सर्वसाधारण सभेला गेलं नाही तरी काही हरकत नाही असा एक दुसरा विश्वास आमच्या या सभासदांमध्ये आहे। असो, गेल्या 30 वर्षापासून या पतसंस्थेची
सतत दिवसेंदिवस वाढवत जाणे अतिशय जिकिरीचं काम असतं, कठीण काम असतं. हे कठीण काम करत असताना, जिकिरीचे काम करत असताना अनेक अडचणी येतात, समस्या येतात, अनेक वाईट प्रसंग येतात. या सगळ्या प्रसंगांना तोंड देत लावून सलाखून निघून आज आपण मोठ्या दिमाखाने या आपल्या पतसंस्थेचा 33वा वर्धापन दिवस आपलं वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी साजरा करत आहोत. मला सांगायला एक आनंद होईल की संस्थापक अध्यक्षांच्या तोंडी एक नेहमी एक वाक्य असं असतं की आपली ही संस्था जी आहे, ही पतसंस्था जी आहे, तर ही फक्त एकच ध्येयतेचं आहे, एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे सभासदाचा फायदा कसा होईल. जर मासिक मीटिंग असो, एखादा कार्यक्रम असो, वार्षिक सभा असो, विद्यार्थी गृह सोहळा असो, केव्हाही वर्षभरात जेवढे 5-7-10 कार्यक्रम होतात, त्या सगळ्या कार्यक्रमांच्या अगोदरची जेव्हा आमची जी एक सभा असते की जिच्यामध्ये आम्ही संपूर्ण सभेचं नियोजन करतो, त्या नियोजनाच्या सभेमध्ये प्रत्येकाच्या तोंडी अनेक गोष्टी असतात. एक गोष्ट फार महत्त्वाची असते की आपण ही संस्था, ही पतसंस्था सभासदांच्या फायद्यासाठी, कल्याणासाठी आपण करत आहोत. आणि म्हणून मनस्वी कुठेतरी आनंद होतो की आपण एका चांगल्या संस्थेचे आज चेअरमन झालेलो आहोत. 30 वर्षामध्ये आपल्या संस्थेने अनेक चांगली कामं केलेली आहेत, अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आपल्याला हे मिळालंच असेल, अहवाल मिळाला असेल, अहवालामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघितल्या असतील. सगळ्यात महत्त्वाचं की आपली संस्था दिवसेंदिवस प्रगतीच्या मार्गावर येत असताना त्याच्यामध्ये 30 वर्षाचा जर आलेख आपण बघितला की संस्था अडल्यासाठी तर असतेच, गरजूंसाठी तर असतेच, परंतु त्यांना कर्ज घ्यायची गरज नाही, त्यांना एखादं ऋण घेऊन कुठेतरी काही करायची गरज नाही. असे आपल्या जवळजवळ 20% सभासद आपल्या पतसंस्थेमध्ये आहेत. प्रत्येकाला गरज असते असं नाही, पण काही सभासद असे असतात की आपल्या जवळची पुंजी, आपल्या जवळची ठेव सुरक्षित ठिकाणी कुठे ठेवायची, तर ते जेव्हा ते विचार करतात तेव्हा त्याचे लक्षात येते की टीपी शिंदे नावाची एक संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये आपण जर आपली ठेव ठेवली, आपण पुंजी ठेवली, भावी शिदोरी जर आपण ठेवली तर ती सुरक्षित राहील. हा विश्वास 30 वर्षामध्ये शिंदे नानांनी आणि आपल्या पतसंस्थेने कमवलेला. दुसरी गोष्ट, जे शिलेदार निवडले तर ते निवडत असताना नानांनी जो कस लावलेला असतो किंवा नानांनी जो कॅन्डिडेट त्यांच्या मनामध्ये ठरवलेला असतो, तो ठरवत असताना एकही शिलेदार आपला चुकीच्या मार्गाने जाणार नाही, चुकीचे निर्णय घेणार नाही, चुकीचे निर्णय घेऊ देणार नाही, अशी एक शाश्वती त्यांना असते. आणि म्हणून ते निवडत असताना किंवा संस्थाचालक असो, शिक्षकांच्या संघटना असो किंवा इतर काहीतरी गोष्टी असतो, या सगळ्या गोष्टींना भेटून त्यांना त्यांचं म्हणणं पटवून या सगळ्या गोष्टी करण्याचं काम नानासाहेब करतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे सगळं करत असताना काही वेळेला काही गोष्टींच्या बाबतीत सभासदांचा गैरसमज, मग हे असं का, ते तसं का, ते तसं का, तर त्या सगळ्या गैरसमजांचं निरसन करण्याचं काम, समोरच्याला व्यवस्थितपणे पटवून देण्याचं काम, ही योजना आमच्यापेक्षा तुमच्या फायद्यासाठी कशी आहे हे त्याच्या अंगी उतरून देण्याचं काम, त्याच्या डोक्यात समजून देण्याचे काम हे नानासाहेब करत असतात. आणि म्हणून आज जवळजवळ आपला जो परिवार आहे 1600-1700 लोकांचा, तो टिकून आहे. दुसरा एक काळ असा होता की जवळजवळ 2500 सभासद नानासाहेब आपल्या पतसंस्थेचे होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक ज्येष्ठ बंधू माझे या ठिकाणी बसलेले आहेत. तर जवळजवळ 2012 पासून आपल्या या महाराष्ट्र सरकारने एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे. नोकर भरतीवर बंदी आणलेली आणि अजूनही उठवायला तयार आहे. जवळजवळ 1 टप होऊन गेलं. आपण मी सहनशील आहोत, आपणही काही त्याच्या विरोधात तक्रार करते किंवा काही आवाज उठवत नाही म्हणून सरकारने त्याच्या पद्धतीने चालतं आहे. पण त्याचे परिणाम आपण सगळे शिक्षक बंधू आहात, आपल्याला माहिती आहे. अध्यापन असेल, अध्ययन असेल, इतर काही अनेक समस्या आपल्याला त्यांना तोंड द्यावं लागतं.
2400 सभासद असलेली पतसंस्था जेव्हा 1600-1650 सभासदांवर येते, जवळजवळ 800-900 सभासदांचा काही कारणास्तव ते नियोजित वयोमानाप्रमाणे निवृत्त झाले असतील, काही सभासद आपल्याला सोडून गेलेले असतील, काही सभासदांनी राजीनामा दिलेला असेल, असे 800-900 सभासद गेल्यानंतर तरीही नवीन सभासद शोधण्याचे प्रयत्न, नवीन सभासद जोडण्याचं काम आपलं सुरू आहे. परंतु आपण त्याच्यासाठी जो काही कॅन्डिडेट आपल्याला आहे की त्याचे अप्रूव्हल झालं पाहिजे, तो 20% मध्ये 40% मध्ये असला पाहिजे, त्याचा पगार मिळाला पाहिजे, जेणेकरून उद्या तो सभासद झाला आणि जर त्याला कर्ज द्यायची पाळी आली तर ज्या 1650 लोकांच्या ठेवी ज्याचा विश्वास आपल्यावर आहे तो या विश्वासाला काळाबद्दल जाणार नाही. म्हणून आपण तीही काळजी सगळी माहिती जाणून तर त्या सभासदाला घेतो. सभासद कमी झाले म्हणून कुठेतरी घ्या, कुणाला तरी बनवान, कर्ज वाटप करा, असे आपल्याकडे ते होत नाही. हा एक विश्वास लोकांचा आपल्यावर आहे. मागे एकदा आमच्या सभेमध्ये अशी एक चर्चा चालू होती की सध्या परिस्थिती अशी आहे की आता जे नवीन जनरेशन एक 2-4-5% ज्या भरती होत आहेत त्या भरतीमध्ये किंवा 2-4-5 वर्षापासून औरंगाबाद हायकोर्टामार्फत ज्या काही भरती झालेल्या आहेत, काही शिक्षक बंधूंचं अप्रूव्हल झालेलं आहे, तर ही तरुण थोडी चिकित्सक आहे. आज अनेक नॅशनलाइज संस्था बँकाही या क्षेत्रात उतरलेल्या आहेत. तुम्ही सगळे शिक्षक बंधू आहात, तुमच्याकडे अनेक बँकांचे प्रतिनिधी येत असतील की सर आम्ही एका वर्षाला 1 लाखाला इतक्या टक्क्याने व्याज देतो, 2 वर्षाला, 5 वर्षाला, 10 वर्षाला आम्ही हे करत नाही, ते करत नाही. हे सगळं असूनही लोक आपल्याकडे वळत आहेत, लोक आपल्याकडनं सभासदांचा फॉर्म घेऊन जात आहेत. लोक आपल्या पतसंस्थेमध्ये सभासद होण्यासाठी एक तर नानासाहेबांना फोन करतील किंवा आपले जे ओळखीचे संचालक आहेत त्यांना फोन करतील किंवा आमचा मॅनेजर बंधू जो आहे दादा याला फोन करतील की आम्हाला तुमच्या पतसंस्थेत सभासद व्हायचं आहे. म्हणजे हा विश्वास आतापर्यंत आपण जो कमवलेला आहे, आज 30व्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी आपल्याला अजून एक विश्वास देऊ इच्छितो की जसं 30 वर्षापर्यंत हिची भरभराट झाली तर तशी पुढची भरभराट करण्याची जबाबदारी एक 4 वर्ष जरी आमच्यावर असली, 3-4 वर्ष, तरी ही संस्था दिवसेंदिवस प्रगती करत राहू, तिचा प्रगतीचा आलेख वाढत राहू आणि आपल्या सर्वांचा विश्वास हा आमच्याकडनं सार्थक लाभो अशी एक प्रार्थना करतो आणि तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही देतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. या संस्थेची वाटचाल जया आणि मोठेपण तया यातना कठीण याचा सुद्धा आबासाहेबांनी मागोवा घेतलेला आहे. नानासाहेब संचालक मंडळ निवडताना अतिशय जमेची भूमिका या ठिकाणी आढा करत असतात आणि आबासाहेबांनी एक गोष्ट सांगितली की एवढी आपली सर्वसाधारण सभा या सभेमध्ये जी उपस्थिती आहे ती गरजेची आहे, पण आपली जी संस्था आहे ती विश्वास आणि पारदर्शकतेवरती चालू आहे. म्हणून आपल्या बांधवांचा आपल्यावरती परिपूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आपण सतत आणि सभासद बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना, त्यानंतर सभासद बांधवांना त्यांच्या गरजेच्या वेळी केलेली मदत पतसंस्थेने नियमानुसार, यामुळे आपली संस्था नॅशनलाइज बँक जरी आपल्या घरापर्यंत पोहोचून आपल्या कर्ज देण्यास उत्सुक असतील तरी आजही आपली पसंती आपल्या शिक्षक बांधवांची भगिनीची पसंती आपल्या पतसंस्थेकडे आहे आणि म्हणूनच आपली पतसंस्था धुळे नंदुरबार जिल्हा असं नाव जे ठेवण्यात आलेलं आहे ते सार्थ करत आपण नुकतंच शेतपूरसाठी आपल्या पतसंस्थेने सुसज्ज वातानुकूलित असं कार्यालय सभासद बांधवांच्या सेवेकरता उघडलेला आहे. हा याचाच परिणाम आहे. आर्थिक व्यवहार चालवणं सांभाळणं ही अतिशय जिकिरीची बाब असते आणि ही संस्था 30 वर्षापर्यंत अतिशय पारदर्शकपणे चालवली जात आहे. याचं खरंच नाही जात असेल तर संस्थापक अध्यक्षांना जातं आणि आपण सगळे शिक्षक बांधव जे सभासद आहेत जे विश्वासाने आपण
आपल्या ठेवी ठेवतो, आपण या ठिकाणी सभासदत्व स्वीकारतो, आपणा सर्वांना जातो. आता मी आपणा सर्वांना विनंती करतो, आजची ही आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. या आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्याला विषय मंजुरीसाठी आपण ही सभा आयोजित केलेली आहे. उपस्थित सभासद बांधवांना विनंती करतो की आपल्या सभेकडे पुढील जे विषय आहे त्या विषयांना आपण मंजुरी द्यायची आहे. आपल्या सभेपुढील विषय क्रमांक 1, मागील दिनांक 2/7/2023 रोजी झालेल्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. या वृत्तांत वाचण्यासाठी मी आपल्या पतसंस्थेचे कार्यतत्पर मॅनेजर श्री दिनेश अण्णा पाटील यांना विनंती करतो, त्यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करायचे आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 2/7/2023 धुळे नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक संस्था धुळे. वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 2/7/2023 रोजी दुपारी 2 वाजता बाळकृष्ण मंगल कार्यालय नाकाण्याजवळ जयपूर धुळे येथे पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय भाऊसाहेब प्रशांत सभाबाजू साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यसभासद उपस्थित होते. विषय क्रमांक 1, मागील दिनांक 7/8/2022 रोजी झालेल्या 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. ठराव क्रमांक 1, दिनांक 7/8/2022 रोजी रविवार रोजी आपल्या पतसंस्थेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा बाळकृष्ण मंगल कार्यालय नाकाण्याजवळ जयपूर धुळे येथे संस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय भाऊसाहेब श्री भरत वसंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काम घेण्यात आली. त्या सभेचे एकूण तपशील दिनेश पाटील यांनी वाचून दाखवले. ते कायम करण्यात यावे असे सर्वांचे मंजूर करण्यात आले. सूचक रवींद्र पाटील, अनुमोदक पटेल, प्रवीण पाटील करा सर्वांचे मंजूर. विषय क्रमांक 2, दिनांक 31 मार्च 2023 रोजी अखेर वार्षिक अहवाल लेखा परिषद 23 ताळेबंद नंबर पत्रक विचार स्वीकार करण्याबाबत. ठराव क्रमांक 2, सन 2022-23चा अहवाल व दिनांक 31/3/2023चा 23 ताळेबंद व दिनांक 22-23चा वार्षिक अहवाल नफा पत्रक छापील अहवालात संक्षिप्तपणे सादर करण्यात आले आहे. तो वाचून त्यावर सभासदांनी सविस्तर चर्चा केली व अध्यक्षांनी शिल्पाचे निरसन केले. एकमताने दिनांक 31/3/2023 अखेरचा 23 ताळेबंद नफा पत्रक मंजूर करण्यात आले. सूचक शालेय शिक्षण भोसे, अनुमोदक संजय नारायण साळुंके करा सर्वांचे मंजूर. विषय क्रमांक 3, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 22-23चा नफा वाटप व लाभांश मंजूर देण्याबाबत. ठराव क्रमांक 3, आपल्या पतसंस्थेच्या दिनांक 1/4/22 ते 31/23 अखेरचा ताळेबंद वर्षात नियमाप्रमाणे आवश्यक त्या तरतुदी करून एकूण निव्वळ नफा 1,08,17,940.50 इतका झाला आहे. तो नफा वाटप खालील दर्शवले गेले आहे. वैज्ञानिक लायबिलिटी 10,23,133, लाभांश 8%, 97,12,549, शिल्लक नफा आहे 65,258, एकूण 1,08,17,940.50. वरील प्रमाणे नफा वाटेची शिफारस संचालक मंडळाने केली होती. त्याला या सभेत सर्वानुमते मंजूर देण्यात आली. सूचक नंदराज पाटील, अनुमोदक सुनील साबरामान सर्वांचे मंजूर. विषय क्रमांक 4, 2022-23च्या अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा अधिक झालेल्या खर्चात मंजूर देणे. ठराव क्रमांक 4, दिनांक 1/4/22 ते 31/2023 अखेर आर्थिक वर्षात अंदाजापेक्षा कमी अधिक झालेल्या खर्चाच्या तपशील छापील अहवालावरून मॅनेजर दिनेश पाटील यांनी वाचून दाखवला व त्यावर चर्चा होऊन अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा कमी झालेल्या खर्चात मंजूर देण्यात आली. सूचक संजय शिवाजी भदाने, अनुमोदक विकास देवे ठराव सर्वांचे मंजूर. विषय क्रमांक 5, 2022-23च्या अंदाजपत्रक मंजूर देण्याबाबत. ठराव क्रमांक 5, संचालक मंडळाने सुचवलेल्या सन 2023-24चे अंदाजपत्रक छापील अहवालावरून मॅनेजर दिनेश पाटील यांनी वाचून दाखवले. त्या
मंजूर देण्यात आली. सूचक भरत वसंतराव पाटील, अनुमोदक सुरेश राजाराम शिंदे, ठराव सर्वांनी मंजूर. विषय क्रमांक 7 सन 2022-23 च्या लेखापरीक्षेचा अहवाल वाचन करून त्या अहवालातील दोष दुरुस्ती करून अहवालात मान देणे. ठराव क्रमांक 7 सन 2022-23 च्या लेखापरीक्षेचे नावाचे वाचन ज्ञानदेश पाटील यांनी केले. त्यावर सविस्तर चर्चा होऊन दोष दुरुस्ती अहवालात सर्व समितीने मान्यता देण्यात आली. सूचक विनय गुलाबराव पाटील, अनुमोदक डॉक्टर देवा भांबरे. ठराव सर्वांनी मंजूर. विषय क्रमांक 7 सन 2022-23 च्या लेखापरीक्षेसाठी लेखापरीक्षेसाठी नेमणूक करण्याबाबत. ठराव क्रमांक 7 आपल्या संस्थेचे 22-23 च्या त्यांचा सरकार वर्षाच्या लेखापरीक्षेकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या झालेल्या दुरुस्तीचे सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षक नियुक्त करण्याचा अधिकार प्राप्त झाले आहे. तसेच संस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी संबंधित लेखापरीक्षकांची नियुक्त करण्याचा अधिकार संस्थेचा सर्वसाधारण देण्यात आल्यापासून वार्षिक सर्वसाधारण सभेत लेखापरीक्षकांची नेमणूक करणे अपेक्षित आहे. सन 2023-24 या कालावधीचे वैज्ञानिक लेखापरीक्षणासाठी सनदी लेखापाल श्री सुधीर बंधू बोले लेखापरीक्षक क्रमांक 10 द्वारे नोंदणीकृत आहेत. त्याची एकमात्र नेमणूक करण्यात आली. संबंधित लेखापरीक्षकांना संस्थेने केलेल्या ठरावाची प्रत व विनंतीपत्र पत्र पाठवून संस्थेचे लेखापरीक्षण मुदतीत करण्याबाबत सूचना देण्यात यावे असे संबंधित मंजूर झाले. सूचक विकास दौडराव पाटील, अनुमोदक कृष्णा दौडराव पाटील. ठराव सर्वांनी मंजूर. विषय क्रमांक 8 सौर यंत्रणा बसवून पतसंस्थेचे मुख्य कार्यालय वाटून नियुक्त करण्याबाबत. ठराव क्रमांक 7 आपल्या पतसंस्थेचे स्वतःचे मातीचे कार्यालय असून मोठा हॉल व स्वतंत्र कॅबिन आहे. हॉल व कॅबिन मिळून बरेचसे लाईट व फॅन आहेत. तसेच कॉम्प्युटर, प्रिंटर इत्यादी इलेक्ट्रिक साईट देखील आहे. आपल्या संस्थेचा व्यवहार सदस्यासाठी बहुतेकच्या सुविधा जायला असून संगणकाद्वारे होत असतो. संगणक, प्रिंटर व इलेक्ट्रिक वस्तूंचे वितरण चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी वातावरणीय सुरक्षेची आवश्यकता असते. त्यामुळे आपले संगणक हे संपूर्ण हॉलमध्ये समाजांच्या सोयीच्या दृष्टीने कर्मचारी वर्गाची बैठक व्यवस्था केलेली असल्यामुळे आपण संपूर्ण हॉल तसेच इतर छोटे कॅबिन हे संपूर्ण वातावरणीय करणे आवश्यक राहिले आहे. त्यामुळे संगणकामध्ये बिघाड होण्याची शक्यता कमी असते. तसेच आलेल्या सभासदांना देखील चांगले वातावरण मिळेल. त्यामुळे आपल्या संस्थेचा संपूर्ण हॉल व कॅबिनमध्ये आवश्यक तेवढे वातावरणीय यंत्र बसवण्यात यावे असे चर्चा आमची सर्वांमध्ये ठरली. परंतु संपूर्ण हॉल वातावरणीय केल्यामुळे व इतर फॅनमुळे संगणक वस्तूंचे वापरामुळे लाईट बिल मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. परंतु ते लावण्यावश्यक असल्यामुळे ते करता येणार नाही. त्यामुळे संस्थेचे नुकसान करण्यासाठी लाईट बिलातून संस्थेची सुटका होण्यासाठी सध्या सुरू असलेल्या सोलर सिस्टीमची यंत्रणा संस्थेने बसवून घेतल्यास दरमहा नामांतर लाईट बिल संस्थेला भरावं लागेल व सदर यंत्रणा वर्षानुवर्षी संस्थेचे रुपये. त्यामुळे कोणी वायूच्या या संस्थेने व समाजाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यामुळे व संस्थेच्या फायदेशीर असल्यामुळे सदर बाबी वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वांचे पत्र मंजूर करण्यात येत असून त्याबाबत सर्व व्यवहार करण्याची संचालक मंडळाला परवानगी देण्यात येत आहे. सूचक पाटील, अनुमोदक ज्ञानेश्वर मुकावे. ठराव सर्वांनी मंजूर. विषय क्रमांक 9 शिरपूर शाखेच्या कार्यासाठी सोडलेली जागा घेण्यासाठी निर्णय करण्याबाबत. ठराव क्रमांक 9 आपल्या पतसंस्थेचे शिरपूर येथील शाखा कार्यालय भाड्याच्या जागेत आहे. शिरपूर येथे स्वतःच्या मालकीच्या कार्यालयाची जागा असावी यासाठी शिरपूर येथील संचालक व सभासद अनेक वर्षापासून आग्रही आहेत. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद व इमारत 50,00,000पेक्षा अधिक उपलब्ध आहे आणि म्हणून तेथील फ्लॅट किंवा जागा घेऊन पतसंस्थेच्या मालकीची कार्यालय झाल्यास दरमहा घरभाड्यापोटी होणारा खर्च वाचेल व कायमस्वरूपी शौचाची मालकीची जागा होईल. त्यावर सर्व सभासदांनी मान्यता देण्यात दिली. त्या दरम्यान शिरपूर येथील दुधाची कॉम्प्लेक्स समन्वयक मध्यवर्ती ठिकाणी आपल्या पतसंस्थेचे सभासद श्री विजय ढोरी यांच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट संस्थेसाठी व सर्व सभासदांच्या सोयीच्या दृष्टीने योग्य असल्याचे सभासद व संचालक यांचा विषयावर एकमत झाले. त्या फ्लॅटची किंमत श्री ढोरी यांनी
28 लाख एवढी सांगितली, परंतु सभासद व संचालकांनी सदर जागा रुपये 25 लाख एवढा रकमेच्या देण्यास समाधान ठरले. त्याला श्री विजय गोरीक यांनी मदत केली, कारण सदर फ्लॅट रुपये 25 लाख देण्यात आले. याच्यामुळे खरेदी खर्च, स्टॅम्प ड्युटी व इतर येणारा खर्च 2 ते 3 लाख रुपये येण्याची शक्यता असून सदर खर्च आपल्या पतसंस्थेच्या करावयाचा असल्याने त्या खर्चाने मान्यता देण्यात आली. तसेच सदर इमारतीसाठी खरेदी खर्चावर नोंदणी अधिकारी साहेब चिटकूर यांच्या समक्षेत सह्या करणे व खरेदी करण्याची संपूर्ण कार्यवाही करणे यासाठी विद्यमान चेअरमन साहेब श्री प्रचंडबाबू साळुंखे यांना अधिकार देण्यात येत आहे. तसेच इमारत आपल्या पतसंस्थेच्या नावावर झाल्यानंतर तिची दुरुस्ती व कार्यालयासाठी आवश्यक त्या बदल करण्यासाठी लागणारा खर्चही संचालक मंडळास अधिकार देण्यात येत आहे. विषय क्रमांक 10 पोटनियम दूषित करण्याबाबत ठराव क्रमांक 10 सदरची पोटनियमाची शब्दरचना क1 अधिकृत भाग भांडवल संस्थेचा अधिकृत भाग भांडवल 20 कोटी असेल. प्रत्येक बाबतीत जशी किंमत 500 रुपये फक्त राहील. महाराष्ट्र सरकारी संस्था नियम 1960 कलम 8 मधील तरतुदी अधीन राहून सभासदास जास्तीत जास्त भाग धारण करता येईल. प्रत्येक सभासदास 2 लाख पर्यंत भाग धारण करण्यास येईल. प्रत्येक सभासदाने धर्मा व्यवस्थापक समितीने ठरवलेले किमान वर्गणी भरली पाहिजे व त्यापुढे येणारी रक्कम सभासद संचित ठेवीमध्ये घेता येईल. संचित ठेवीमध्ये घ्यायची रक्कम व्यवस्थापक सेवेच्या मंजुरीने ठेवायची असून त्याप्रमाणे प्रत्येक सभासदाने दरमहा नियमितपणे संस्थेला राहील. त्या ठेवीच्या व्याजाचा दर व्यवस्थापक समिती निश्चित करेल व वार्षिक सेवेच्या मंजुरीने सुद्धा व्याज दिले जाईल. व्याजाचा दर सभासदाच्या खर्चाच्या व्याजाच्या दरापेक्षा कमी असला पाहिजे. 2 लाख हे झाले असेल तर 5% टक्के दुष्ट कुटुंबाची शब्द योजना क्रमांक 1 अधिकृत भाग भांडवल संस्थेचे अधिकृत भाग भांडवल रुपये 21 कोटी असेल. प्रत्येक बाबतीत अशी किंमत 500 रुपये राहील. संस्थेचा नियम 1960 कलम 28 मधील तरतुदीत लागू राहून सभासदास जास्तीत जास्त भाग धारण करता येतील. प्रत्येक सभासदास 5 लाखाची भाग धारण करता येईल. प्रत्येक सभासदाने दरमहा व्यवस्थापक समितीने ठरवलेली किमान वर्गणी भरली पाहिजे व येणारी रक्कम सभासदास संचित ठेवीमध्ये घेता येईल. संचित ठेवीमध्ये घ्यायची रक्कम व्यवस्थापक सेवेच्या मंजुरीने ठेवायची असून त्या ठरल्याप्रमाणे प्रत्येक सभासदाने दरमहा नियमितपणे संस्थेला सभासदांची कपात करून घेण्याचा अधिकार संस्थेला राहील. त्या ठेवीमध्ये व्याजाचा दर व्यवस्थापक समिती निश्चित करेल व व्याजाचा दर सभासद व्याजाच्या दरापेक्षा कमी असला पाहिजे. पुढे 5% वर्गणी कपात करण्यात येईल. पोटनियम नवीन पोटनियम आहे. सभासद कर्ज विमा योजना सभासद कर्ज विमा योजनेसाठी असलेल्या एकूण कर्ज कर्जावरील 1% रक्कम सभासद कर्ज विमा योजनेकडे वर्ग करण्यात येईल. सदर योजना सभासदांच्या जमा वर्गणीतून कर्ज विमा योजना खाते मान्यतेनंतर परस्पर वर्ग करण्यात येईल. सभासद असण्याच्या काळात सभासदांच्या मृत्यू झाल्यास व त्याने सभासद कर्ज योजनेत भाग घेतला असल्यास सभासदाकडे असलेले सारे कर्ज, वर्गणी कर्ज, खासगी कर्ज संपूर्ण कर्जाची मुदत कर्जामध्ये जमा करून पुढील रक्कम माफ करण्यात येईल. सभासद कर्ज विमा योजना रक्कम मधून सभासदांच्या बाकी असलेल्या कर्जासाठी कार्यकारी पात्र राहून कर्ज विमा रक्कम वर्ग करण्यात येईल. करावा लागेल. संपूर्ण कर्जा आता सादर करावा लागेल. 2. भारत सरकार तहसीलदार यांच्या कार्यालयातून प्राप्त झालेला किंवा कोर्टाच्या बाहेर कोर्टाचे सर्टिफिकेट आवश्यक की मृत्यू दाखल्याचे सर्टिफिकेट मयत सभासदास संस्थेच्या इतर सभासदास जामीनदार असल्यास तो बदलण्याची जबाबदारी मयत सभासदांच्या वर्गाचे असेल. त्याशिवाय योजनेत काढता येणार नाही. 5. सदर सभासदाकडे बाकी मुदत व्याज असल्यास तर बाकी वसूल झाल्याशिवाय कर्ज विमाचा लाभ घेता येणार नाही. 6. सभासद कर्ज विमा योजना सर्वाधिकार संचालक बनवत आहे. कर्ज भरण्यासंबंधी प्रत्येक सभासदास कार्यालयाचे पात्र राहून साधे कर्ज मंजूर केले जाईल. मात्र संस्थेकडे उपलब्ध असलेला निधी सभासदांची पात्रता लक्षात घेऊन व्यवस्थापक समिती कर्ज कर्जावर व्याजात कर्ज
सभासद द्या. मर्यादा 15,000 मासिक वेतनासाठी 5 लाख, 15,001 ते 25,000 मासिक वेतनासाठी 8 लाख, 25,001 ते 25,000 मासिक वेतनासाठी 15 लाख, 35,000 ते 35,000 मासिक वेतनासाठी 20 लाख, 25,001 ते 15,000 मासिक वेतनासाठी 25 लाख, 75,000 मासिक वेतनासाठी 30 लाख, 9,000 मासिक वेतनासाठी 35 लाख, 1 लाख मासिक वेतनासाठी 34 लाख, 1,20,000 मासिक वेतनासाठी 43 लाख, 1,30,000 मासिक वेतनासाठी 44 लाख, 1,60,000 मासिक वेतनासाठी 43 लाख, 1,80,000 मासिक वेतनासाठी 43 लाख, 1,80,000 पुढे 50 लाख. सभासदाला दिवाळी कर्ज त्यांच्या वेतनाच्या 30% जास्त नसावे. सभासदाला दिवाळी कर्जामध्ये सभासदाचे वेतनमान कर्ज परतफेड क्षमता व इतर वैयक्तिक कपाती पेमेंट ऑफ चेंज ऍक्ट प्रमाणे यांचा विचार करून कर्ज हप्ते 80% ठेवावे. की कलम 19 अन्वये वेतनातून देवाच्या कपाती बाबतीत संबंधित आरोग्य वितरण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य. 4. कर्ज वाटप करताना उत्पादनाची किंमत फक्त आपण विचारात घ्यावी. 4. स्वनिधी कर्ज वाटप करीत असल्यास सर्व सभासदांना कर्ज वाटप होईल असे पाहावे. 7. सभासदांनी मूळ पगार व मागे भत्त्याच्या बदल संबंधित सक्षम अधिकाऱ्याचा दाखला कर्ज मागणी अर्ज प्रगत होणे आवश्यक. विषय क्रमांक 11. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने आजच्या वेळेस येणाऱ्या विचारावर चर्चा करणे. सर्व क्रमांक आपल्या पक्षसंस्थेच्या वार्षिक सभेत सर्व विषयावर चर्चा झाल्यानंतर आजच्या वेळेस कोणते विषय चर्चेला आल्याने मागच्या अध्यक्षांच्या परवानगीने सभा समापन झाल्याचे जाहीर करण्यात आले. सूचक बालकृष्ण पाटील, अनुगत संजीव सोनाबरोबर सर्वमान्य. 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करण्यात आलेला आहे. आता विषय क्रमांक 2. मी सर्व उपस्थित सभासद बांधवांना विनंती करतो, आपण खाली विषयांना मंजुरी द्यायची आहे आणि ठराव मंजूर म्हणून मंजूर शब्द उच्चारायचा आहे. आपण दिनांक 31 मार्च 2024 अखेर वार्षिक अहवाल लेखापरीक्षित 23 ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचा विचार करणे व स्वीकृत करणे. मंजूर. विषय क्रमांक 3. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2023-24च्या नफा वाटणीस व लाभांशास मंजुरी देणे. ठराव मंजूर. विषय क्रमांक 4. सन 2023-24च्या अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा कमी अधिक झालेल्या खर्चास मंजुरी देणे. मंजूर. विषय क्रमांक 5. सन 2024-25च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. ठराव मंजूर. विषय क्रमांक 6. सन 2023-24च्या लेखापरीक्षण अहवाल वाचन करून त्या अहवालातील दोष दुरुस्ती करून अहवालास मान्यता देणे. विषय मंजूर. विषय क्रमांक 7. सन 2024-25च्या लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करण्याबाबत ठराव मंजूर. विषय क्रमांक 8. तालुका सिंदखेडा येथे नवीन शाखा उघडण्याबाबत ठराव मंजूर. विषय क्रमांक 9. पोर्ट नियम दुरुस्ती करण्याबाबत जो आपल्या अहवालामध्ये नमूद केलेला आहे. पोर्ट नियम दुरुस्ती करण्याबाबत ठराव मंजूर. विषय क्रमांक 10. सन्माननीय अध्यक्ष यांच्या पूर्व परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयांवरती चर्चा करणे. या आयत्या वेळेवरती जे विषय असतील त्याच्यावर चर्चा केली जाईल. आता आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढील जे सर्व विषय आहेत ते सर्व सन्माननीय सभासद बांधव उपस्थितांनी मंजूर केलेले आहे. धन्यवाद. आता
आपल्या 31 वर्षाच्या वाटचालीमध्ये कशी कशी आपण उत्तरोत्तर प्रगती साधलेली आहे या संदर्भात ते नानासाहेब आपणास मार्गदर्शन करतील. तसेच आपल्या मनातल्या काही शंका असतील त्या शंकांचं सुद्धा नानासाहेब आपल्या मार्गदर्शनातून निरसन करतील आणि त्या शंकांचं निरसन नानासाहेबांनी करावं आणि आपल्या सर्वांना या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मार्गदर्शन करावं अशी मी नानासाहेबांना विनंती करतो. आपल्या धुळे नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक पतसंस्थेचा आजच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या विचार मंचावर उपस्थित आपल्या पतसंस्थेचे नूतन विद्यमान चेअरमन आबासाहेब शिवाजीराव जाधव, व्हाईस चेअरमन बापूसाहेब पेरळ पाटील, खजिनदार काहीसो भेरे, त्याचप्रमाणे तज्ञ संचालिका माझ्या सौ, विचारपीठावरील सर्व माझे संचालक बंधूंनो, त्याचप्रमाणे या आपल्या या सभेसाठी उपस्थित असलेले आमचे माजी चेअरमन बापूसाहेब भरत पाटील, त्याचप्रमाणे माजी संचालक बापूसाहेब आरंग पाटील असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी बेलेसर आहेत, आमचे लळबाबू केजी बोरसे दादा आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व सन्माननीय सभासद बांधव या सभेसाठी आपण वेळ देऊन खास करून उपस्थित राहिला याबद्दल सर्वप्रथम मी आपले मनापासून आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. ही वास्तविक प्रत्येक सभासदाची ही जबाबदारी आहे, हा प्रत्येकाचा हक्क आहे की वार्षिक सभेला उपस्थित राहणं, आपलं मत मांडणं किंवा आपले जे काही प्रश्न असतील, संस्थेच्या हितासंदर्भातल्या काही गोष्टी चर्चा करायच्या असतील खास करून, किंवा वर्षभरात जे काही आपल्या संचालकांनी जे काही काम केलेलं असेल त्याचं मूल्यमापन करण्याची खऱ्या अर्थाने सभा असते. आणि आज आपण 30 वर्ष म्हणजे ज्या प्रकारचं आपली बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था आणि खऱ्या अर्थाने जी मॅच्युरिटी असते ती मॅच्युरिटी ही वयाच्या साधारणतः 25 नंतर किंवा खऱ्या अर्थाने 30 पासून सुरुवात होत असते. आणि मग म्हणून आज आपल्या या पतसंस्थेला 30 वर्ष म्हणजे खूप मोठ्या कालावधीत 30 वर्ष म्हणजे जवळपास 2.5 तप, आणि ही 2.5 तपाची ही संस्था ज्यावेळेस मी मागेवर बघतो त्यावेळेस कशा प्रकारे अगदी शून्याला आपण म्हणतो की एकाच्या नंतर जर शून्य एकाच्या नंतर जर आपण शून्य ठेवला तर त्या एकाची किंमत होते, शून्याला किंमत नसते. त्याच प्रकारची खरी अवस्था 1994 जेव्हा माझ्या मनामध्ये या संस्थेची 91 पासून जी प्रेरणा होती आणि त्या माध्यमातून ही संस्था 94 फक्त 10 सुरू झाली आणि आज ज्यावेळेस आपण सर्व लाखावर नव्हे तर कोटीची उद्यान आपण या संस्थेने घेतले. फक्त उद्यानच घेतले नाही तर आपल्या अनेक सभासद बांधवांच्या जीवनामध्ये हिरे प्रकाश टाकला, अनेकांचे घर उभे केले. कोणाचे आजारपणाचे प्रश्न असतील, कोणाचे शिक्षणाचे प्रश्न असतील, सगळ्याच प्रकारचे प्रश्न ह्या आर्थिक पतसंस्थेने आपले सोडवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे आणि त्याचं खरं समाधान आज मला होत आहे.
30 वर्षाच्या कालावधीनंतर ही ह्या संस्थेमध्ये वास्तविक पाहता आपण बघतोय की बाहेर काय चाललेलं आहे, कशा प्रकारचं खूप मोठा जो कालखंड गेला, त्या कालखंडामध्ये अनेक प्रकारची चॅलेंजेस आपण सरकारच्या क्षेत्रामध्ये सगळ्यांनी अनुभवली. मी तर त्यातनं सगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्यासोबत अतिशय चांगलं आजपर्यंतचे माझे सगळे संचालक अतिशय चांगले मिळाले, माझे सभासद बांधव सुद्धा अतिशय चांगले मिळाले. त्यांनी वेळोवेळी अतिशय चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं, संकटातनं मार्ग निघत गेले. आणि जे चॅलेंजेस पूर्वीच्या कालखंडात होते की अनेक पतसंस्था ज्यावेळेस अत्यंत श्वास घेत होत्या, अनेक कारखाने बुडत होते, सहकाराची अगदी म्हणजे लयास चाललेलं असताना या संस्थेची ज्यावेळेस मधल्या कालखंडात गेली आणि आज मी बघतोय की प्रत्येक वेळेस कालांतराने चॅलेंजेस ही बदलत जात असतात. मागची चॅलेंजेस वेगळी होती, आपल्या संस्थेच्या पुढे चॅलेंजेस ही वेगळी आहे, हल्लीची चॅलेंजेस ही वेगळी आहे. आता चॅलेंजेस जी आजची आहे ती म्हणजे सहजगत्या आता कोणत्याही बँका आपल्या डोरस्टेपला आलेल्या आहेत. आपल्याला अक्षरशः फोनने आपण कंटाळून जातो, इतके आपल्याला फोन येत असतात. मला सुद्धा 8 दिवसांना 2 तरी फोन हमखास येणार कोणत्या तरी बँकेच्या माध्यमातून, सर आम्ही तुम्हाला कोड ड्राफ्ट देतो, तुम्हाला कर्ज देतो, ज्या बँकेचं आपलं खातं पण नाही अशी सुद्धा मला फोन येत असतात. तर अशा प्रकारची परिस्थिती आज झालेली आहे. सहजगत्या कर्ज उपलब्ध होतो. मला काय म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहकाराचं जे काही महत्व आहे ते अतिशय अधोरेखित अशा प्रकारचं आहे. तुम्हाला कोणती बँक कर्ज देईल, पण तुमचं सगळ्या प्रकारची प्रॉपर्टी त्यांच्या नावाने करून घेईल. त्याच्यानंतर त्यांचं जे काही कंपाऊंडिंग इंटरेस्टच्या पद्धतीने हप्ते आपल्याकडनं वसूल करत असते. आपल्या सहकाराचं या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन ज्याची मध्यंतरी कालखंडामध्ये एखाद दुसऱ्या सभासदाला थकलाही असेल तर त्याला आपण कशा प्रकारे पुढे त्याची परिस्थिती बदलल्यानंतर सुद्धा त्याला आपण कर्ज देऊन कशा प्रकारे त्याला परत रस्त्यावर आणत असतो, हे जे काही सन्मान्य सभासद बांधव आहेत त्यांना ज्यांना अनुभव आहे त्यांना या सहकाराचं महत्व अतिशय पडलेलं आहे. आणि म्हणून सहकार हा तो आपल्या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. आणि मग ह्या माध्यमातून आपण एका दुसऱ्या सभासदाची कर्जासाठी अतिशय निकड अशा प्रकारची गरज आहे. कोणतीही बँक तुमची कोणत्याच प्रकारची सही नसेल तर तुम्हाला तुमचं जीव निघून गेला तरी काही परवा नाही, त्यांना सगळ्या प्रकारची पूर्तता केल्याशिवाय तुम्हाला लोन देणार नाही. या उलट सहकारामध्ये आपण 2 दिवसानंतर सुद्धा खूप काही अडचण असेल तर तशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपण सोडू शकतो. कोरोना कालखंडामध्ये या संस्थेने अनेक कामं केली आणि अशा प्रकारे आपली संस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय हे मी सांगण्यापेक्षा मी आपल्या प्रतिक्रिया आजपर्यंत जाणून घेतलेल्या आहे. आणि आज मला विशेष आनंद होतोय, खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी लोक आले नाही याचा अर्थ लोकांचा आपल्यावर सगळ्यांवर विश्वास आहे. आबासाहेब ज्या वेळेस सभासद निश्चित कुठं होतो की त्याला कुठेतरी खात्री पडलेली आहे की ह्या संस्थेमध्ये चुकीचं काम होणार नाही आणि म्हणून आपल्यावर विश्वास टाकलेला आहे. आपल्यावर या विद्यमान संस्थांवर माझ्यावर सुद्धा आपल्याला त्यांनी डबल जबाबदारी टाकलेली आहे. आणि म्हणून आज ते नाही या ठिकाणी प्रत्यक्ष सभेला उपस्थित झालेले नाही. आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं पण परंतु किंवा काय खरी मॅच्युरिटी मला जे वाटतं की खरी मॅच्युरिटी आहे ती खरा अर्थाने हा विश्वास आहे आपला सगळ्यांचा.
आणि या विश्वासाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने आणि आजपर्यंत कोणाच्याही विश्वासाला तडा लावून दिलेला नाही, भाव दिलेला नाही. अगदी म्हणजे अगदी माझ्या रक्ताच्या थेंबात अशा प्रकारचं की गुन्ह्या काही झाले तरी पद सांभाळायचे, पदच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. मागे ज्यावेळेस आपल्या डोळ्यातले डीडीसी बँकेचे इश्यू झाले, डीडीसी बँक डोळा येतो जुना काळ होता 2012 डीडीसी बँक खऱ्या अर्थाने तेव्हा डोळ्याच होती, म्हणजे बंदच झाली होती. लोकांना डीडीसी बँक पेमेंट नव्हतं, 1 रुपयाच्या डिपॉझिट परत करत नव्हतं. आपली कोऑपरेटिव्ह पतसंस्था आपण मात्र आपलं फक्त कर्ज स्टॉप केलं आणि प्रत्येक दोन्ही डिपॉझिटर आम्ही त्यावेळेस किमान 1 करोड रुपये आम्ही लोकांना त्यावेळेस त्या कालखंडामध्ये परत केला होता. आणि अशा प्रकारचा विश्वास हा लोकांचा आपल्या या संस्थेत संपादन केलेला आहे. आणि म्हणून आपल्या संस्थेचं मला वैशिष्ट्य प्रामुख्याने जे काही जाणकार सभासद आहे त्या भांडवलसाठी या ठिकाणी आम्ही अगदी शॉर्टमध्ये आपला अहवाल दरवर्षी जो पब्लिश करतो त्या अहवालाच्या पब्लिश त्या ठिकाणी जो काही आपल्या पतसंस्थेचा गेल्या 30 वर्षाचा जो लेखाजोखा आहे तो आपण सगळ्यांच्या पुढे जो काही मानक संस्थेच्या 30 वर्षाचा आढावा आहे. या ठिकाणी फक्त ॲट ए ग्लान्स आपण या ठिकाणी नजर टाकली प्रत्येकाने तरी प्रत्येक काउंटला आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने पतसंस्था कोणती जर समजायची असेल तर हा आढावा या ठिकाणी आपण 30 वर्षात प्रत्येक काउंटवर आपण ग्रोथ दिलेली आहे. प्रत्येक काउंटला आपण या ठिकाणी ग्रोथ देत असताना सगळ्याच गोष्टी आणि विशेष म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग टू एंड हे अगदी आपल्यासाठी अतिशय कॉमन अतिशय आपल्यासाठी कॉमन झाले. सुरुवातीच्या काळाला 18% पर्यंत व्याजदर जो या संस्थेचा होता 18% 8.9 पर्यंत आता आणि अशा प्रकारचं संस्थेचा ग्रोथ संस्थेचा 23 ताळेबंद अतिशय सॉलिड आहे. मान्य आपल्या धुळे जिल्ह्याचे डीडीआर साहेब आमच्या चेअरमन वाईस चेअरमन निवड ज्यावेळेस मागच्या महिन्यात झाली, गत महिन्यात झाली त्यावेळेस आले होते. आता तुम्हाला या ठिकाणी त्यांनी आमचे सगळे संचालक त्या दिवशी उपस्थित होते. त्या संचालकांच्या समोर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया त्यांनी आपल्या संस्थेचा जो आढावा थोडक्यात विचारला, आम्ही माझ्या खाली ठेवलेला असतो आणि त्यांनी बघितलं तर येणे कर्ज आपल्या संस्थेचं 67 मोर दॅन 67 करोड येणं कर्ज आहे आणि त्याच्यावर संस्था छोटी का मोठी ही ओळखायची असते. आणि मग आपलं 67 कोटी कर्ज ज्यावेळेस येणं त्यांनी डिझाईन बघितलं पोलीस साहेबांनी त्यावेळेस त्यांना सुद्धा अतिशय आश्चर्य वाटलं. अतिशय काम आणि व्याजाचा दर सुद्धा अतिशय माफक आहे. याचे त्यांनी कौतुक केलं. याचं कारण जसं बँकेचे ते प्रशासक राहून चुकलेले आहे आणि मग त्यांनी घसर बँकेची परिस्थिती आम्हाला सांगितली. घसर बँक म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं की खूप मोठी बँक, खूप त्याचा खूप मोठा पसारा. आणि मग त्यांनी मला ज्यावेळेस आम्हाला सगळ्या संस्थांना कामगारांना सांगितलं की तिथं कर्ज वाटप आणि या सगळ्या गोष्टी सरकारने बंद का केल्या त्याचं कारण सांगितलं. त्यांचं सुद्धा फक्त तुमच्या एवढं 67 कोटीच्या जवळपासच कर्ज येणं आहे, परंतु देणं कर्ज मोर दॅन 105 कोटीपेक्षा जास्त देणं आहे. आणि म्हणून एवढी जुनी संस्था आणि आपलं हे आपली 30 वर्षाची ही संस्था अतिशय चांगल्यापैकी चाललेलं हे कामकाज आहे. त्याचं त्यांनी मनापासून कौतुक केलं. याचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला. कारण ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या सभासदांच्या पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. या ठिकाणी सभासद किती महत्वाचे आहेत माझ्या दृष्टिकोनातून मला महत्वाचं वाटत नाही. याचं कारण असं आहे कारण आपण युट्यूबवर टाकतो आपली सभा आणि त्या युट्यूबवर टाकलेली घरी बसून आपले विचार आपल्या संस्थेमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये काय घडतं किंवा या ठिकाणी आलेला जो काही
सभासद बांधव आहे तो त्यांच्या शाळेमध्ये ती चर्चा करतो की काय झालं, काय डिसिजन झालं. तर अशा प्रकारचं विधायक संस्थेच्या हितासाठी, संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी जेही काही चांगलं असेल त्याचे आपले कायम प्रयत्न असतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल, अनेक या काही गोष्टी मला या ठिकाणी थोडं मी विषयाचं जरी केलेलं असलं तरी सुद्धा या ठिकाणी सभासदांच्या हितासाठी अतिशय महत्वाची योजना आपण गेल्या मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या कोणत्याही दृष्टीमध्ये आपण टाकली होती. आणि माननीय आपले गृहसचिव नाशिकजी यांनी त्याला मान्यता सुद्धा दिली आहे. तर पहिली मत ज्या काही 2-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये आपल्या सर्वसाधारण कर्जाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अहवालामध्ये मागच्या आपण वार्षिक सभेमध्ये आपण या ठिकाणी याची चर्चा करून कर्ज मर्यादेच्या संदर्भामध्ये आपण अधिकृत जाणीवा कर्ज या गोष्टीला मान्यता घेतलेली आहे की प्रत्येक साधारणतः आपल्या संस्थेतनं मी म्हणायचो तुम्ही की आपण आपल्या सभासदाला एकत्र पुढे जाऊ द्यायचं नाही. मला आपल्या संस्थेत एवढं कर्ज त्यांना उपलब्ध करून द्यायचं की त्यांना कोणत्याही बँकेची किंवा इतर संस्थेची त्यांना आठवण झाली नाही पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मी जवळपास आपल्या स्वतःच्या सभासद भांडवलाचं जे काही वेतन आहे त्या वेतनच्या अनुषंगाने जवळपास 50 लाखापर्यंत म्हणजे 5 लाखापासून 50 लाखापर्यंत कर्जाची मर्यादा आपण मंजूर करून घेतली आहे अधिकृत. आता तुम्ही म्हणाल की 50 लाखाची मर्यादा आहे तुम्ही मग आम्हाला टॅक्स किंवा आम्हाला लोकांना कशी माहिती दे किंवा काय याच्या संदर्भातलं अजून आमचं जे काही नियोजन आहे की साधारण आपला जो काही अनुभव आहे प्रत्येक जण आता कर्मचारी जरी असतात तरी त्याचं उत्पन्न जर कमी असलं तरी तो ते बांधव सांगतात नाही मला 20 मर्यादा आहे ना आम्ही 20 दे मला घर बांधले. अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतात. आणि दुसरी गोष्ट हे करत असताना संचालक मंडळाला अधिकार आहे, आम्हाला कर्ज देण्याचे अधिकार आम्हाला आहे. मग हे कर्ज देत असताना 2 लोकांना कर्ज देऊन टाकलं 8 लोकांना ठेवायचं आणि तसं कधीच केलं नाही गेल्या 30 वर्षामध्ये. कर्जाची मर्यादा ही अशी वाढवली असेल की मी प्रत्येक सभासदाला मागेल तेव्हा त्याला कर्ज देईल, असं कधीच नाही. मी सेवानिवृत्त नव्हतो त्याच्या आधी परिस्थिती थोडीशी होती, पैसा कमी असायचा, अंतर्गत 2-2 टप्पे करून 3-3 टप्पे करून लोकांना कर्ज द्यायचा अनुभव असेल. परंतु मी पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण लक्ष घातल्यानंतर हेही प्रश्न सोडवले. डिपॉझिटवर मी जोर दिला, बँकेवर सभासदांकडनं केव्हा गरज पडली तर मी अशा प्रकारचे माझे चांगले मित्र आहेत की माझ्या शब्दाला आता कुठेतरी किंमत आहे. मी सांगितलं की सर मला फक्त 50 लाख रुपये द्या काही 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी, तेवढी पत फक्त ह्या संस्थेमुळे माझी निर्माण झाली आहे. आणि म्हणून ते सुद्धा आपण सभासदांच्या हितासाठी करू शकतो. तर अशा प्रकारे कर्जाची मर्यादा ही वाढवत असताना त्याच्या संदर्भामध्ये आपण मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी टाकला होता, त्याच्यावर चांगल्यापैकी चर्चा झाली होती. मला वाटतं कदम सर असतील आहेत का? हा, तर त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेतला होता आणि त्यांनी मला त्यांचे पत्र या अनुषंगाने आपल्या वार्षिक सभेच्या संदर्भामध्ये त्यांनी कालच आमचे मित्र गौरव केले होते. तर त्याच्या अनुषंगाने मी ते पत्र तुम्हाला वाचून दाखवतो, सांगतो आणि त्यातले जे आमचे प्रश्न आहेत, आमच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, आमच्या संचालकांचे प्रश्न असतील, त्याचंही मी तुमच्यासमोर वाहतो होणार. तर त्यांनी जे पत्र आपल्या संस्थेला म्हणजे वार्षिक सभेच्या आधी त्यांनी फक्त विनंती होती की अशा प्रकारे सर करा की त्यांनी त्या पत्रामध्ये पत्र जे काय आहे की त्यांनी चेअरमनच्या नावाने की कर्ज माफी योजना
सुरू करावं अशा प्रकारचं त्यांनी पत्र दिलेलं आहे. आणि सगळं जर दुर्दैवाने सभासद जर वाढला तर आपण कर्जाच्या 1% रक्कम त्यांच्या वर्गणीतून जमा करून सगळ्यांना अशा प्रकारचा फायदा द्या अशा प्रकारचं पत्र गवळे सरांनी त्यांच्या सगळ्या शिक्षकांच्या सह्या करून माझ्याकडे दिलेलं आहे. आता त्या पत्राच्या अनुषंगाने आणि आपण मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जो काही पोटनियम दुरुस्तीसाठी टाकलेला होता तर त्या पोटनियम दुरुस्तीचं आपण जॉईंट रजिस्ट्रार यांच्याकडनं अधिकृत मान्यता घेतलेली आहे. आता त्याच्या संदर्भात मी थोडक्यात विश्लेषण आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी करतो. आमच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये आमची चर्चा झालेली आहे. तर दुर्दैवाने सभासदाचं निधन झालं. निधन झाल्यानंतर ते पैसे वसूल करणे अतिशय अवघड असतं. कुटुंबाची परिस्थिती आधीच नाजूक झालेली असते. दुर्दैवाने सभासद गेल्यानंतर त्या कुटुंबालाही प्रचंड दुःख असतं आणि अशा अवस्थेमध्ये त्यांच्याकडे सभासदाने घेतलेलं जे काही कर्ज असतं तर ते कर्ज हे त्यांना द्यायला सुद्धा जबाब देतं. त्यांच्या संस्थेतले एक सैनिक म्हणून शिक्षक दुर्दैवाने वारले आणि मग त्याच्या अनुषंगाने ते वाढल्यानंतर त्यांचे बरंच कर्ज आपल्याकडे त्यांनी घेतलेलं होतं. त्याच्यापैकी बरंच त्यांनी वेळ केलेला आहे. काही 2-3 लाख रुपये नाही असेल. मला असं वाटतं की आपण या वार्षिक सभेमध्ये जर सर्वजण मंजुरी देतात ते 2-3 लाख रुपये तेही आपण त्याला त्या माध्यमातून देऊ शकतो. तर ही जी योजना आहे आपण जी मागच्या वार्षिक सभेमध्ये जी चर्चा केली होती तर ते प्रत्येक सभासदाने 1% जे कर्ज असेल त्यांच्याकडे त्याच्या 1% कर्जाच्या 1% त्यांनी मृत्यू फंड किंवा त्याला आपण अशा प्रकारचं मयत सभासद कर्ज मुक्ती फंड मुक्ती योजना अशा प्रकारचं आपण नाव दिलेलं आहे. मयत सभासद कर्ज मुक्ती योजना असं याला नाव दिलेलं आहे. हे आपण प्रभावीपणे राबवू शकतो. ते केव्हा राबवू शकतो की आपल्याकडे 67 कोटी कर्ज येणं आहे. आता त्या प्रत्येक सभासदाने 1% की कर्जाच्या 1% म्हणजे आपल्याकडे जमा होती फक्त 67 लाख. 1% त्यांनी जेवढं कर्ज असेल तो जर त्यांनी आपल्याकडे शेअर दिला तर आपण त्यांना त्या योजनेचा फायदा म्हणजे त्याचं कर्ज समजा जेही काही असेल 15 लाख 20 लाख तर ते कर्ज त्यांचं आपण माफ करू शकणार आहोत. आता आपण ही जी योजना राबवते मागचं जो काही मृत्यू फंड आपण पूर्वी नद्यांना काढायचो त्या माध्यमातून जवळपास आता 60 लाख समथिंग काहीतरी चालू वर्षाचा जाता 60 लाख समथिंग काहीतरी मृत्यू फंड आहे. 64 लाख आपल्याकडे मृत्यू फंड आहे. पण अजून त्याच्यामध्ये जर आता सगळ्या सभासदांनी 1% प्रमाणे जर कापून दिले तर आपण ती योजना सगळ्यांना ती लागू करू शकणार आहोत. मग आता प्रश्न असा असतो की सर तुम्ही हे गणवेशाकडनं मान्यता आहे अधिकृत कायदा आहे हे सगळं करा पण प्रश्न असा आहे की ही सहकाराची संस्था आहे आणि मग काही सभासद बांधव असे असतात की ते म्हणतात की आमच्याकडनं कपात करायची नाही. एक शिरपूरचे एक सभासद ज्याचं नाव मला या ठिकाणी घेऊन सगळ्यांच्या समोर सांगायला मला काही अडचण नाही. काय त्या सभासदांना मी वसांडे नावाचे एक शिक्षक होते. आमच्या शिरपूर शाखेच्या सभासदांनी त्यांच्याकडे 1% मृत्यू फंड कापला तर त्यांनी अक्षरशः आमच्या कर्मचाऱ्यांना एक त्रास दिला. मला 4 वेळा समजून सांगितलं नाही ऐकलं. शेवटी मग म्हटलं मी त्यांना तुम्हाला पडेल. मग आता याच्यामध्ये आपल्याला आपल्या या वार्षिक सभेमध्ये या संदर्भामध्ये सगळ्यांच्या समक्ष आपण सगळ्यांची या गोष्टीला जर मान्यता असेल तर एकतर आपण सगळ्यांचं 1% प्रमाणे कापून घेणे सरसकट त्यांच्या वर्गणीतून किंवा त्यांनी बाहेरून जरी दिले तरी काही अडचण नाही. जेवढं कर्ज असेल समजा XY 4 लाख कर्ज असेल त्यांनी फक्त 4 लाख
त्यांना पूर्ण कर्ज दुर्दैवाने काही घडलं तर एखाद्याचं 20 लाख असेल तर पूर्ण 20 लाख कर्जाची जी काही मर्यादा असेल तर ती आपण त्यांना माफ करू शकतो. आणि मग आता बऱ्याच वेळा समज गैरसमज या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही गोष्टी असतात. बऱ्याच वेळा लोक काय करतात, मी पण एक खेळामध्ये वाढलेलो आहे. शेतकरी लोक काय करतात की एखादा शेतीवरचा विमा त्या बैलाचा गाईचा म्हशीचा तेव्हा काढतात की या गाय बैल पैशाला काही असं आयुष्य नाही, त्यावेळेस त्यांना त्या विम्याची आठवण येते. तसं नको आहे आपल्याला, तसं नको आहे की जो चांगल्यापैकी जेव्हा आपण अतिशय सुदृढ असतो त्यावेळेस प्रत्येकाने त्या योजनेमध्ये त्याच वेळेस आपल्याला आठवण्याची की विमा पाहिजे. त्याच्याऐवजी सरसकट जर आपण आधीच त्याची जर तरतूद केली तर आपल्या कुटुंबाला आशा करा की ही वेळ कधीही सांगता येत नाही, कोणावर येईल काही सांगता येत. म्हणजे हे सगळं काही अनुसाधन आहे आपलं सगळ्यांचं. आणि म्हणून जेवढं कर्ज असेल त्याचे 1% आपण सगळ्यांनी जर दिलं तर अतिशय चांगलं होईल. त्यातलं आपण असं करू शकतो की एखादा ऐकतच नसेल तर त्याला असं केलं तर चालेल की त्याच्या दोघं जाणीवदारांना सांगायचं की आमची अशा प्रकारची योजना आहे, हे त्या योजनेमध्ये सहभागी होत नाही. त्यांच्याकडनं लेखी घ्यायचं की मी सभासद मी हे होत नाही. त्या जामीनदारांना आपण मला असं वाटतं की त्या जामीनदारांनाही कोण करून सांगायचं की अशा अशा प्रकारच्या योजनेत सहभागी होत नाही. उद्या जर काही असं झालं तर तुम्हाला हे पैसे याची जबाबदारी तुम्ही ज्यावेळेस जामीनदार म्हणून आहात तर त्यावेळेस तुम्हाला त्याची जाणीव त्याचं तुम्हाला हे घ्यावं लागेल, त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. तर अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर शेवटी सरकाराचं आहे, कोरोनाही काम करायचं असतं आणि संचालक मंडळामध्ये त्या ठिकाणी घुसू शकत नाही. बऱ्याच वेळा सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काही सभासद बांधव असतात, सगळ्या प्रकारच्या गोष्टी कशा असतात, मी काही तुम्हाला जास्त या ठिकाणी व्यासपीठावर मला काही सांगणं योग्य वाटत नाही. आणि मग हे काम करत असताना जर ही योजना आपल्याला जवळपास 80 ते 90% लोकांना वाटतं की हे प्रभावीपणे आपण राबवली पाहिजे, 20% असे लोक असतात की त्या तयार असतात. आणि मग म्हणून त्यातनं आपल्याला या सभेमध्ये मला असं वाटतं की तुमच्यापैकी जर मला यातनं जर काही फीडबॅक दिलं की काय केलं पाहिजे म्हणजे मग आपले पोरं या ठिकाणी किंवा आपले कर्मचारी म्हणून अतिशय चांगले योजना राबवू शकतो. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. म्हणजे मग ते आपल्याला अधिकृत काही गोष्टी कव्हर करायला आम्हाला सांगता येईल. ठरलंय तर हा एक अतिशय महत्त्वाचा विषय माझ्या दृष्टिकोनातून आहे. आणि राहिला दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की जर माझे कर्ज भेटलं तर तुम्हाला पैसे परत मिळतील अजिबात नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही विमा काढतात त्यावेळेस विमा कंपनी जर काही घडतं नाही तर आपले रुपया तुम्हाला विमा कंपनी सुद्धा देत नाही. आणि 20 लाखाला तुम्हाला कोणत्याही विमा कंपनी जर काही गेला तर डेटचा म्हणजे नॅचरल डेटचा याच्यासाठी 20 लाखाला किती रुपये दिलेले मी यापूर्वी एलआयसीचं काम केलेलं आहे. तर माझ्या एलआयसीचे जर काम करायचं तुमच्याकडे एलआयसीचे कोणी असतील गाईड करणारे त्याच्याकडे तुम्ही जाणून घेऊ शकतो. माझे एका कर्मचाऱ्याने आणि आमच्या संचालक आमच्या माऊली डॉक्टर गावडे सरांनी कर्ज घेतलेला. त्यांनी एसबीआय मधनं बँक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज घेतलं. सर तुम्ही कर्ज किती घेतलं? किती? 17 लाख सरांनी कर्ज घेतलं. 17 लाख कर्जासाठी आपण किती घेणार? लोकांकडनं फक्त 1% प्रमाणे 17 लाख. सर तुमच्याकडे बँकेने किती आकारले? 78,000 घेतले. कर्ज तुम्ही समजा 4 दिवसात 8 दिवसाची फेडून दिलं तरी सुद्धा 78,000 त्यांची आल्या. बरोबर? आमच्या कर्मचाऱ्यांनी 18 लाख घेतलं कर्ज. बरोबर आहे? 18 लाखाला किती भरला तुम्ही? किती? 70,000 रुपये प्रीमियम. हे प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला सांगतो. आणि म्हणून हे आपलं प्रीमियम अतिशय त्या मानाने त्या इतर या सगळ्या यांच्यापेक्षा अतिशय अल्प आहे, कमी आहे. आणि म्हणून जर त्या कालावधीत काही घडतं काही तर अतिशय चांगली गोष्ट आहे. पण ही एक संस्था आहे ज्या प्रकारे गव्हर्नमेंट असतं. समजा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. सेंट्रल आता ह्या गोष्टी मी तुम्हाला का समजून सांगतोय की मग सर माझं तर 20 लाख 20,000 रुपये आणि 1 लाख राहिला आणि त्या
विचारले काय मग मला 19 पाण्यात नाही गेले, बरोबर झालं. नशीब तुम्ही इतके वर्ष आपला आयुष्य चांगलं गेलं. आणि दुसरी गोष्ट, ज्या प्रकारचं आपली संस्था आहे म्हणजे आपल्या सगळ्यांचं एक कुटुंब आहे, कुटुंबाचा एकत्रित ज्या प्रकारचा पैसा असतो तर तशा प्रकारचा हा आपल्या प्रत्येकाचा शेअर आहे. प्रत्येकाचा या ठिकाणी दिलेला जो काही पैसा आहे मृत्यू फंड हा फक्त एकाच जणांचा नाही. उदाहरण मी तुम्हाला देशाचं सांगत होतो. आज आता जो केंद्रीय आपला अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये 2 राज्यांना करोडो रुपये दिले गेले, इतर राज्यांना मग ऍक्च्युली काय होतं की सगळे राज्य टॅक्स पेअर आहे. महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्स पेअर आहे, तरी सुद्धा जास्त त्या राज्यांना जास्त आपण जेवढं टॅक्स पे करून सगळं महाराष्ट्र राज्यावर परत मिळत आहे असं नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारचं सुद्धा आहे. महाराष्ट्र सरकारच्या आपण टॅक्स देत असतो आणि जे काही आपले सरकार असेल, मुख्यमंत्री असतील किंवा अर्थमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे त्यांना पडतं कशा प्रकारचा लाडका भाऊ लाडकी बहीण पाहिजे तशा प्रकारचा पैसा कशा प्रकारे फक्त मतदानाच्यासाठी आपल्याला मत मिळावं, परत सरकार यावं याच्यासाठी वाटेल जो कशा प्रकारचा खर्च ते करू शकतात. आपण तसं नाही. हा या ठिकाणी आपला कुटुंब आहे, सगळ्यांच्या हिताचा आपला विचार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हा जो काही पैसा आहे हा सगळ्यांच्या हितासाठी असतो, सगळ्यांसाठी असतो. आणि म्हणून लाख कशात काय झालं त्याच्यापेक्षा आपलं सुरक्षित अशा प्रकारे बघायचं सरकार म्हणजे सगळा फायदा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अनुषंगाने येतात. तर तुमचं सगळ्या मंडळीचं काय ओपिनियन, कोणाचं काय त्याच्या संदर्भात काही मला दिलं नाही. काय वाटतं सुमण्याला, काय वाटतं तुम्हाला? अरे बाबू योजना चांगली आहे, पण मी काय म्हणतो की आपण सगळ्यांनी जेवढं काही करत असेल आपल्या शिक्षक बांधवांनाही सांगावं, आपल्या स्थापनाही सांगावं, जे सहभागी, कारण आम्ही आता रोज नवीन कर्ज घेतो. आमच्या एका ऑफिसला आम्ही प्रत्येकाला कशा प्रकारचं सुरक्षित मिळतं कर्ज घेत असेल तर त्याला कापून देतो. आणि अशा पद्धतीने आम्ही या आर्थिक वर्षामध्ये जवळपास म्हणजे हे मला 70 ऑक्टोबर मंजुरीच्या नंतर 6 महिन्यामध्ये आम्ही 16 लाख रुपये आपण या माध्यमातून मृत्यू फंड हा जमा केलेला आहे. दुर्दैवाने प्रसाद झाला की यांनी या योजनेत सहभागी झालेले असतील तर त्यांना आपण फायदा देणार आहोत. अजून काही बांधवांच्या काही सूचना असतील, काही विधायक काही मांडायचं असेल तर आपण बरोबर आहे की एका बोलण्यापेक्षा आपण काही सांगितलं दुसरं आपली शिंदखेडा शाखेच्या संदर्भात आपण या ठिकाणी विषय तुमच्याकडे चर्चेला घेतो. शिंदखेड्यालाही आपण जी शाखा शिंदखेड्याला मान्यता घेतली होती. आता शिंदखेड्यासाठी बऱ्याच सभासद बांधवांच्या आपल्या संचालक बांधवांचीही विनंती आहे की आपण त्या ठिकाणी अजून आपली एक ब्रँच काढायला काढावी की जेणेकरून त्यांना इथपर्यंत यायची गरज पडणार नाही. आणि दुसरा फायदा असा होईल की सभासद वाढीला या माध्यमातून मदत होईल. ते टपाल कार्यालयाचं एक छोटंसं 1 किंवा 2 कर्मचारी ठेवून त्या ठिकाणी आपल्याला एक युनिट शिंदखेड्याला चालू करण्याचा हा एक प्रस्ताव आहे. त्याचं कारण काय की आपल्याला धुळ्याचं कार्यालय अतिशय अप्रतिम सांगायचं काम नाही. तदनंतर आपण आपली जी सामाजिक पद्धत आहे त्याप्रमाणे शिरपूर जे काही आता नवीन कार्यालय झालेलं आहे ते सुद्धा आपण बांधवांनी जरूर त्याला एकदा भेट द्या. अतिशय छान आहे. कदाचित तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपण बघितलं असेल तर मी तुम्हाला ते पाठवलेलं आहे. अतिशय छान पैकी आपलं ते कार्यालय झालं आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना सभासद वाढीसाठी प्रयत्न करायचा. दुसरा महत्त्वाचा माझा मुद्दा आहे मला आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सभासद बांधवांना सांगायचं आहे महत्त्वाचा की आपला सभासद सेवानिवृत्त होणारा खूप मोठा वर्ग आहे. आणि मग म्हणून सभासद सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याकडे मॅक्स टू मॅक्स त्यांचा जो काही कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 30-40 लाखच्या पुढे त्यांना आता सेवानिवृत्तीचा लाभ सरकार देत असतो. म्हणून त्याचा काही हिस्सा म्हणजे त्याचा 25%, 50% डिपॉझिटच्या रूपाने आपल्याकडे ठेवायला त्यांना लोकांना तुम्ही प्रवृत्त करा. म्हणून माझं जे काही स्वप्न आहे की कोणालाही मागे केवळ देऊ शकतो हे केव्हा करू शकतो आपण की आपल्याकडे विपुल प्रमाणामध्ये फंड आहे, डिपॉझिट्स आहे
कारण आपल्याकडे कायद्याप्रमाणे जेवढ्या डिपॉझिट आपल्याला ठेवायचे असतात नियमाप्रमाणे आपण आपल्या डिपॉझिटच्या रेशोमध्ये तेवढ्या डिपॉझिट आपण ठेवतो. इतरांच्या जे ठेवी घेतले जातात त्याच्या रेशोमध्ये आपल्याला नॅशनल बँकेचं आपण अतिशय चांगल्यापैकी काम करतो विषय नाही. पण आपल्याला त्याच्यापेक्षा जर समजा 30 कोटीच्या आपल्याकडे ठेवी आहे, उद्या 60 कोटी झाले, हे कर्जाची मर्यादा वाढवते. इतर कोणाला आपल्या सभासद बांधवांना दुसरीकडे जाता येणार नाही. त्याची जी काही सर्व्हिस असेल, लेंथ असेल, जो हॉनेस्ट आहे, प्रामाणिकपणे पैसा परत करतो आपला, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला आहे, त्यांना आपल्याला पाहिजे तेवढं कर्ज आपण देऊ शकतो असा मला आत्मविश्वास आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्या सभासद बांधवांचा सुद्धा या ठिकाणी मला सहयोग आणि तुमच्या सहभागाची गरज आहे. म्हणून आपण सुद्धा सेवानिवृत्त झालेल्या सभासदांना जास्तीत जास्त आव्हान करा किंवा जे होऊ शकतात होणारे असतील तर त्यांनी आपल्याकडे ठेवीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा किंवा जे आपले मित्र असतील, शिक्षक बांधव असतील, इतरत्र असतील, सभासद असतील, तरी त्यांना सुद्धा आपल्याकडे ठेवीसाठी आपल्याकडे प्रवृत्त करा. 8% आपण ज्येष्ठ नागरिकांना लाभ देतो. 8% कोणते बँकांमध्ये जवळपास नाही. आता 7.5 पर्यंत जवळपास ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये बँका देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथं जर आपल्या ठेवी असत्या तर 40,000च्या पुढे जर आपली ठेव गेली सगळ्या टोटल मिळून 40,000च्या मुळे ॲट सोर्स ते 10% तुमचं टॅक्स ॲट सोर्स कापून घेतात. आपण या ठिकाणी सरकारामध्ये अजून तरी आपण ॲट सोर्स टॅक्स कापत नाही. आणि म्हणून 8% हे मॅच टू मॅच चांगल्यापैकी आपण लोकांना ठेवीदारांना व्याज देत असतो. आणि म्हणून यासाठी आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अजून काही आपल्या की कर्ज घेताना 1% आपण ते कपात करणार. पण आम्ही शाळेत चर्चा करतो त्यावेळी विषय असा निघतो की जी वर्गणी जमा होते आपली शेत जमा होतात त्यांचं काय, त्यांच्यावर तो चर्चा करतात. आपण कर्ज घेतो, समजा 20 लाख रुपये कर्ज घेतलं, त्याच्यात 1% कपात झाली, बरोबर. आणि दुसरी गोष्ट दुसरी विषय असा की जे शिंदखेड्याला आपण शाखा ओपन करतात, शिंदखेडवाल्यांना गोंधळ शिवपूर जवळ जर ती शाखा गोंधळाला ओपन केली तर शहादा गोंधळवाल्यांना जवळ पडतो. फक्त लिगली अडचणी आली पाहिजे, कारण तिथं ऑलरेडी इतर जिल्हा ज्या काही स्तरावरच्या पतसंस्था आहेत तर त्यांचं त्या ठिकाणी ब्रांचेस आहे. जर ती लिगल अडचण नाही आली तर आपण तरी पद्धतीने विचारतो. राहिला दुसरा प्रश्न, तुमची जी काही शंका आहे की आपल्या मृत्यू फंडाच्या संदर्भामध्ये आपली वर्गणी वगैरे हे असतं, वर्गणी शहर वगैरे ते बदलाचं जे काही कर्ज असेल ते सुद्धा, कारण आपल्याकडे पण इव्हिन समजा आजच्या वेळेला 60 लाख आहे, दुर्दैवाने 4 किंवा 5 लोक गेले 8 करोड पैसा आणणार. आणि म्हणून आपण या ठिकाणी तुमची शहर आणि वर्गणी वजा करता जे काही कर्ज तुम्हाला देय असेल तेवढेच कर्ज माफ होईल. अशाच प्रकारचा आपण अधिकृत मान्यता घेतलेली आहे. जे गट आहे तशाच प्रकारची मान्यता आपल्याला दिलेली आहे. म्हणून म्हणून मी इकडे म्हणतो की 5 कोटी आहे ना, 1 लाखाला 5,000 आहे नॅशनल बँकांमध्ये. म्हणून मी तुम्हाला बोललो की आपल्याला सरकारचा कोणत्याही प्रकारचा टॅक्सचा पैसा येत नाही. हे सगळं जे काही चाललेलं आहे तुमच्याच पैशातनं हे सगळं नाटक उभं आहे, तुमच्याच पैशातनं व्याजावर हे सगळं उभं आहे. सरकार तुम्हाला आया संस्थेला कोणत्याही प्रकारचं 1 रुपयाचं सुद्धा ना संरक्षण आहे, ना कोणत्या प्रकारचं देणी आहे, ना कोणत्या प्रकारचं काहीच नाही. हे जे चाललेलं आहे फक्त हा 1 आणि 2% मार्जिनवर आपण आधार केला. आणि म्हणून आपण हे सगळं विचारांनी या सगळ्या गोष्टी झालेल्या हा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे, हा प्रमुख उद्देश आहे. हा गट किती मोठा झाला हेच नाही, कोणत्या कार्यक्रमाला त्याचा काही फायदा आहे. इव्हन राजीव आता एकाने आमच्या मॅनेजरला प्रश्न केला होता, आता तुमचे मनामध्ये शंका असते कदाचित त्याच्या संदर्भात मी शंका निर्माण करतो. त्यांना असा प्रश्न केला बांगड्याच्या प्रशिक्षणामध्ये की सर राखीव निधी जो असतो तो राखीव निधी हा कसा वापरता येतो, कसा काढता येतो, म्हणजे चेअरमन किंवा संचालक मंडळ सहज काढून घेतील किंवा अगदी रास्त क्वेश्चन त्यांच्या मनातला
तर त्याला उत्तर असं आहे की जे सरकारमध्ये काम करतात त्यांना चांगलं माहिती आहे, जो राखीव फंड असेल तो जे काही लबाड खोटारडे काय करतात ते आपल्याला माहीत नाही, पण नियम आहे, नियमाप्रमाणे आपण काढू शकत नाही. म्हणजे चेअरमन किंवा संचालक त्या पैशाला काढू, पण तेव्हा काढू शकता तुम्ही, तुम्हाला काहीतरी अधिकृत तुम्हाला इमारत बांधायची आहे, इमारत घ्यायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही राखीव फंडाला उपयोग किंवा काढू शकता. तेव्हा त्याला तुमची जर जिल्हास्तरीय संस्था असेल तर डिग्रीकडून मान्यता आपली विभागाची आहे म्हणून आपल्याला जॉईंट मान्यता घ्यावी लागते. आणि मग तुम्ही जे म्हणतात किंवा यांचा जो काही प्रश्न होता त्याला आपणही ज्यावेळेस सुरुवातीला डोळ्याचं हेड ऑफिस ज्यावेळेस घेतलं आम्ही, बरोबर आहे, म्हणजे प्रस्ताव पाठवून आमच्याकडे आपल्याकडे ज्यावेळेस 15 लाखाची वास्तू घेतली तेव्हा आपल्याकडे फंड नव्हता. मग तेव्हा आम्ही आपल्या राखीव निधीतनं काही पैसा अधिकृत आणि डिग्रीच्या मान्यतेने काढला आणि तो परत आपल्याला भरावा लागतो, तिथे तो आपल्याला भरावा लागतो. अशा प्रकारचं हे सहकाराचं काम असतं. दोन्ही काही इमारत निधी आपण जर वापरलाही असेल तरी तो इमारत निधी परत जसे ते आपल्याला करावा लागतो. जवळजवळ जे काही शिक्षक असतात ते आपल्या धुळ्यालाच राहतात. बरं. तर दोंडाईचा जो एरिया आहे किंवा नंदुरबारचे जे आपले सभासद आहेत त्यांना इथपर्यंत यायला अडचण असते. किंवा माझे काही मित्र आहेत त्यांची पण इच्छा आहे की दोंडाईच्या जर आपले ब्रांच निघाली तर त्यांना अतिशय उत्तम होईल. 100% आणि त्यांची पण हां शाळा दोंडाईचा यांचा त्यांचा याला होता शिंदखेड्याचे दोंडाईचा आपण या ठिकाणी आपण प्रस्ताव दाखल करताना आपण तिथे शिंदखेड्याच्या ऐवजी दोंडाईचा हा, मग एक जबाबदारी तुमची आहे. जर आम्ही मान्यता घेतली तर तिथं मला तुमच्याकडनं कमीत कमी 500 सभासद किमान लवकरात लवकर दिले पाहिजे. कारण आमचा जो काही प्रशासकीय खर्च वाढेल तो आम्हाला या माध्यमातून सभासद वाढले तर आम्हाला तो फायदा. एवढ्या महिन्यात 2 महिन्यात 100 सभासद होऊन जाते. तुम्ही या महिन्यात मला 100 करून द्या. 100% प्रस्ताव आम्ही तो मंजूर हो नको हो दोंडायचा टाकतो. मी 50 करून देतो. माझे काही मित्र आहेत मी 50 करून देतो म्हटलं. आणि यांनी जशी जबाबदारी घेऊन तुम्ही आता आपल्या या ठिकाणी उपस्थित सभासद बांधवांना विनंती आहे, जे 20% असतील 40% द्या असतील, फक्त अट माझी एकच आहे, नियमित त्यांचं दर महिन्याला पगार झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचं शिक्षण सेवक पद आटोपलेलं पाहिजे. हे जे काही आपल्या शाळांमध्ये इतरत्र तुमच्या माहितीतले कोणी रिलेटिव्ह असतील, इतर शाळांमध्ये कोणी असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला सभासद करून घ्या. काही अडचण असली तर एनी टाइम आम्हाला तुम्ही फोन करा. आम्ही केव्हाही याच्या संदर्भामध्ये आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. म्हणून कारण हे कशासाठी सांगतोय, कारण आपली 2000 सभासद संख्येवरून आपण आता 1500-1600 आलो आहे. आणि म्हणून आपल्याला सभासद संख्या जेवढी वाढेल तेवढी ग्रोथ आपल्याला करायची आहे. संस्था आपल्याला अजून याच्या पुढे उंचीवर न्यायची आहे. आर्थिक ऑल काउंट्सवर आज जे काम करतोय त्याच्यापेक्षा अजून आपल्याला चांगल्यापैकी काम करायचं आहे. आणि हे फक्त आमचे जे काही 10-15 लोक संचालक असतील हे माझं एकट्याचं नाही. आतापर्यंत आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं जे ओळख केलेलं आहे आणि ओळख केलं. आता तुमच्या सगळ्यांचा जर एवढा उत्साहाने सहभाग असेल तर मला खात्री आहे की आपण अजून अतिशय चांगल्यापैकी काम करू. आणि एक सरकारचं एक उत्तम असं उदाहरण लोकांच्या पुढे ठेवू. आज सुद्धा आपली जे कार्यालय आहे, शिरपूरचं कार्यालय जरूर बघा, धुळ्याचं कार्यालय तुम्हाला माहिती आहे, याच्या पुढे जे काही आपण करणार आहोत ते सुद्धा अतिशय उत्तम उत्कृष्ट अतिशय चांगलं असेल ते करू. अशा प्रकारचं विधायक आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला असू द्या. आपण सगळेजण उपस्थित झाला, मला छानपैकी ऐकून घेतलं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय भारत, जय सरकार. सरांनी जी सूचना मांडली त्याबद्दल मी संस्थेचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की कर्ज घेतल्यानंतर 1% जर आपण दिलं त्याला तर त्यातून विमा संरक्षण मिळेल आणि दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्या ठिकाणी कर्ज माफ होईल. त्याबरोबर मला असं सांगायचं वाटतं, जर आपण कंपल्सरी केलं 1% तर आपण जे सध्या 2 गॅरेंटर घेतोय, सध्या 1 का 2 गॅरेंटर 2, तर
सहकारातला कायदा आहे आणि त्याप्रमाणे आपण काम नाही केलं तर यांना अधिकार नाही. घटनेत तरतूद आहे. सर पुढचे. माझं नाव प्राध्यापक बाळासाहेब पाटील, विद्यार्थी. धन्यवाद नानासाहेब. आपल्या संस्थेचा गेल्या 30 वर्षापासूनचा आलेख आपल्यासमोर मांडलेला आहे. माझ्यामध्ये नानासाहेबांची सेवा 20 वर्षे बाकी असताना पतसंस्था सुरू करण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये आलेलं असावं. अनेकांचे आपले डोक्यात चांगले विचार येतात, पण ते विचार कृतीत उतरवणं हे खूप कठीण असतं. पण नानासाहेबांनी पतसंस्था सुरू करण्याचा विचार डोक्यात घेऊन ती पतसंस्था सुरू केली आणि ती पतसंस्था अविरतपणे 30 वर्ष आपल्या शिक्षक बांधवांसाठी चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. नानांनी एक उल्लेख केला की मासिक पत असल्यामुळे ही पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवण्यासाठी लोकांना प्रवृत्त करतो आणि त्या ठेवी ठेवल्यामुळे आपण आपल्या सर्व सभासद बांधवांना कर्जाचा वेळ पुरवठा करू शकतो. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण नानासाहेबांना रिटायर होऊन माझ्यामध्ये 10 वर्ष झाली असतील तरी सुद्धा त्याच पद्धतीने याचा अर्थ तरुणपणाने आशिष्ट गुणिष्ठ आणि कनिष्ठ याला तरुण म्हटलं जातं. तर तेवढ्याच नियमित ते आजही आपल्या पतसंस्थेकरता म्हणजे आपल्या सभासदांकरता मार्गदर्शनाचं कार्य करत आहे आणि त्याचाच हा वाढता आहे आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. आपल्या सभासद बांधवांचा आपल्यावरती विश्वास आहे म्हणून त्यांची संख्या कमी आहे हे सर्वही आताचे चेअरमन आपले आबासाहेब जाधव यांनी सुद्धा सांगितलं. याचा प्रत्यय आता आलेला आहे आपल्याला की आता एक ठराविक ठिकाणी मंजूर झाला की आपली ती नवीन शाखा सिंदखेडा म्हणजे गोंढ्याला मागणी झाली आणि ती सुरू करताना या ठिकाणी आपली पतसंस्था नानासाहेबांनी सांगितलं की कुठलाही फंडिंग आपल्याला भेटत नाही. फंडिंग शिवाय चालणारी आपली पतसंस्था आहे. म्हणून या ठिकाणी आर्थिक गणित नानासाहेबांना लगेच ते डोक्यात येतं की नवीन शाखा सुरू करणं म्हणजे काय ठिकाणी खर्च करणं अपेक्षित आहे. तो खर्चाचा भार आपल्या सर्वांच्या डोक्यावरतीच पडणार आहे. म्हणून नव्या शाखेची स्थापना करत असताना नवीन बँक उघडत असताना त्या ठिकाणी सभासदांची संख्या पण वाढली पाहिजे आणि त्याकरता आपल्यावरती जबाबदारी नानांनी घेतलेली आहे. 500 सभासद आपले वाढले पाहिजे आणि त्याला विश्वासाने आपल्या शिक्षक बांधवांनी सांगितलं की आम्ही 50-100 सभासद करतो. आपले संचालक महाप्रसाद यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. सर्व सभासद बांधवांनी या ठिकाणी सांगू इच्छितो की सुरुवातीला नानासाहेबांनी आपल्या भाषणात एक सांगितलं, आमचं संचालक मंडळ जेव्हा निवडून आलं त्यावेळी पहिल्या व्यक्तीने सांगितलं की आपल्या संचालक मंडळावरती खूप मोठी जबाबदारी आहे. आपण सर्वजण बिनविरोध निवडून आलेलो आहोत आणि आपण जरी संचालक झाले असाल तर या पतसंस्थेची परंपरा अशी आहे, या पतसंस्थेमध्ये संचालक मंडळ आणि आपले सामान्य सभासद या सर्वांना जवळजवळ समान अशी वागणूक दिली जाते, समान संधी दिली जाते कोणत्याही बाबतीमध्ये. आणि आपल्या सभासद बांधवांच्या विश्वासाला आम्ही सर्वजण नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरोत्तर प्रगती कशी होईल याचा विचार करतो. आता शेवटचा गोड असा कार्यक्रम आपल्या प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे, त्याकडे आपण आलेलो आहोत. मी आपल्या पतसंस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन बापूसाहेब किरण पितांबर पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय चेअरमन आणि या चेअरमनच्यावर 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक आदरणीय नानासाहेब पी शिंदे, तज्ञ संचालिका माजी चेअरपर्सन आदरणीय साधनाताई शिंदे, माजी चेअरमन प्रशांतजी भाऊसाहेब खजिनदार बाबू सर, नरेंद्रभाई चेअरमन
अजयजी सूर्यवंशी उपस्थित आहे आणि विद्यमान चेअरमन आदरणीय आबासाहेब शिवाजीराव जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून आपल्याला अतिशय संस्थेचा इथपासून तर पर्यंत लेखाजोखा मांडला, त्यामुळे त्यांचे मी संस्थेच्या तर्फे आभार मानतो. तसेच आपल्या संस्थेचे संस्थापक चेअरमन नानासाहेब यांनी देखील आपल्याला अनेक शंकांचं निरीक्षण त्या ठिकाणी करून दिलेलं आहे, त्यांचे मी नानाचे हृदयपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी माझा कर्मचारी स्टाफ शिरपूर असेल, पुणे असेल यांनी देखील खूप परिश्रम घेतले, त्यांचे मी कौतुक करतो, धन्यवाद देतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिला, साऊंड सिस्टीम त्यांनी उपलब्ध करून दिली, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी या सभेसाठी ज्यांनी असं आत्मीयतेने माझे सर्व सभासद बंधू उपस्थित राहिले, जे आज हजर आहेत आणि ज्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे असे घरी आहेत, त्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजची ही 30वी सर्वसाधारण वार्षिक सभा खेडेपिडीच्या वापराने संपन्न झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.